खासदार राहुलजी गांधी जनसामान्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडत आहेत. ते करत असताना विरोधी पक्ष अत्यंत मजबूतरित्या काम करतं. मात्र त्यांनी न मांडलेल्या घटना त्यांच्या माफी मारून विरोधी पक्षाविषयी सत्ताधारी जाणून बुजून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला की भाजपची जुनी संस्कृती आहे. याच पद्धतीने खासदार अनिल बोंडे यांनी खासदार राहुल गांधी यांची अत्यंत संवैधानिक भाषा वापरलेली आहे. आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा अत्यंत गलिच्छ भाषा वापरली आहे. या विरोधात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय नाना पटोले साहेबांनी महाराष्ट्रभर काँग्रेसचं आंदोलन करावं अशा सूचना दिल्या. त्याला अनुसरून श्रीमती जयश्री मदनभाऊ पाटील यांनी काँग्रेस भवन समोर आज भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त केला. यावेळी डॉक्टर सिकंदर जमादार, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक उत्तम साखळकर, संतोष पाटील, प्रकाश मुळके, फिरोज पठाण, तौफिक शिकलगार, मदनभाऊ पाटील, युवा मंचचे माजी जिल्हाध्यक्ष अजित सूर्यवंशी, उदय पाटील, शीतल लोंढे, शहर जिल्हा उपाध्यक्ष कयुमभाई पटवेगार, रवी खराडे, रत्नाकर नांगरे, प्रवीण निकम, अमित लाडगे, नामदेव पठाडे, वृषाली वाकचौरे, सचिन कदम, मयूर बांगर, महेश कर्णे, संजय कांबळे, राहुल माने, भारत खवाटे, नितीन भगत, अवधूत गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.